रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। काय चाललंय? तर खुसपडे विचारत नाही का तुम्ही कुठे नाकाबंदी आहे कुठे नाकाबंदी नाही? ते बघा जरा कोण अधिकारी ते। मंजू तात्यासाहेब तुम्ही इकडे कुठं? एके ठिकाणी अर्जंट जायचं होतं, पण हे सगळं पाहून वाटत नाही पोहोचेल म्हणून वेळेत। कसली आहे नाकाबंदी? तो एक संशयित टेम्पो सापडलाय, त्याचीच तपासणी चालू आहे। हा होय। त्याला दाद द्यायला पाहिजे तुमच्या कामाला। तुम्ही लोक असं कर्तव्य बजावता म्हणून आम्ही सेफ आहोत। कौतुक कौतुक केवळ कौतुक। म्हणजे घरात एवढं सगळं रामायण चालू आहे पण तू ड्युटी बजावतेस। आता जबाबदारी आहे म्हणजे करायलाच पाहिजे। तात्यासाहेब मी काय म्हणते, तुम्ही राजवाड्याच्या मागच्या रस्त्याने जाव, तिथं गर्दी बी नसेल आणि तुम्ही येळेत बी पोचाल। असं म्हणते ना, लेख म्हणल्यावर लेकीचं ऐकायलाच पाहिजे। ठीक। बाबर जरा या इकडे। माझ्या लेकीमुळे नकळत का होईना माहिती मिळाली। एक काम करा आता, आपले सगळे ट्रक परत बोलवून घ्या। जोवर मी सांगत नाही तोवर ट्रक बाहेर सोडायचे नाही। पण साहेब आपण शब्द घेऊन बसलोय समोरच्या पार्टीला, काहीतरी मार्ग काढून माल वेळेत पोचायला हवा। गाडी पार्टी ऑफिसकडे घे। या टायमाला पाऊस जास्त झाला, अख्खं शेत पाण्याखाली वाहून गेले आणि बाजारात दलाल बी माल पाडू मागते ती। होय सत्या, तात्यासाहेबांशी तेवढं बोलून घे, नाहीतर अरे समध्या शेतकऱ्यांनी फास लावून घ्यायची येळ येईल। अहो असा काय बी विचार करायचा नाही। हे बघा, देवानं आपल्या मनगटात बळ दिलंय, तेव्हा टेन्शन नका घेऊ, मी बोलतो तात्यासाहेबांसोबत। तात्यासाहेब बरं आहे का? बरं आहे का? पाय बसा 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 सगळे। माफ करा, यायला जरा मला उशीर झाला। चहाचं बघा ना काहीतरी। चहा नका तात्यासाहेब, न्याय पाहिजे। तात्यासाहेब ह्या येळेला पावसानं लय शेतीचं नुकसान केलं बघा। अहो तुम्ही आमचं मायबाप हायसा, तुम्हीच काहीतरी आम्हाला मदत करा। खताचे दर तर आबाळाला भिडलेत, शेती परवडना आता। आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढायच्यावर। नाही, काढायचा आहे काढायचा आहे, या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढायचा आहे। ते चाललंय माझ्या डोक्यात सगळं। मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय आणि गरज पडल्यास मी कृषी मंत्र्यांना भेटेन, पण यातून मार्ग काढायचा म्हणजे निश्चित काढायचा फिक्स आहे। तात्यासाहेब तुमची हरकत नसेल तर मी थोडं बोलू का? अरे परवानगीची काय गरज आहे? तुझा हक्क आहे तो, बोल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पारंपरिक शेतीला उपाय शोधला पाहिजे। हे बघा, कितीतरी देशात सामूहिक शेतीची नवीन पद्धत सुरू झाली, तेव्हा आपण बी सामूहिक शेती करून आपल्याकडे काय पिकतं त्यापेक्षा जास्त बाजारात काय खपतं याचा अभ्यास केला पाहिजे। त्याचबरोबर शेतमालाची साठवणूक आणि पैशाची योग्य गुंतवणूक आपण शिकली पाहिजे। मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये तर आपण माल विकूच, पण आपल्या इथल्या ग्राहकांना बी आपण थेट माल विकला पाहिजे। हे बघा, काय होईल जर आपण एकत्र शेती केली
तर आपला खर्च बी कमी होईल. आणि मी समजू शकतो की वाढत्या महागाईमुळं आपल्या सगळ्यांना शेती करायचाच कंटाळा आलाय. पण मला तर ह्यो एकच पर्याय दिसतोय, कारण ही काळी मातीच आपली आई आहे आणि तीच आपल्याला जगवणार. कौतुक कौतुक केवळ कौतुक. असा पाहिजे आदर्श कार्यकर्ता. म्हणजे माझं आता असं म्हणणं आहे की हा जो सगळा प्रश्न आहे हा तू हाताळावास आणि तुला काय लागेल ती मदत मी करायला तयार आहे. होय सत्यादा, तूच आता काहीतरी कर आमच्यासाठी. मी आता जाहीर करतो, माझ्या आमदार फंडातून तुम्हा सगळ्यांचा शेतमाल मुंबईला पोहोचण्यासाठी खर्च केला जाईल आणि त्या सगळ्यांची जबाबदारी सत्यानं घ्यावी अशी आमची इच्छा आहे. घेणार ना? अहो, आतापर्यंत तुम्ही सोपवलेली जबाबदारी मी कधी नाकारली आहे का तात्यासाहेब? आणि आता तर तुम्ही थेट मला मातीची सेवा करायची संधी देताय. कशी सोडणार? तुम्हा सगळ्याचं काम निश्चित होणार, अजिबात काळजी करू नका. सत्याकडे जबाबदारी दिली आहे ना, ते होणार. जा सत्याशी बोलून घ्या, सगळ्यात सविस्तर चर्चा करा. हा जा बोल त्यांची. होय साहेब, चल. तात्यासाहेब, तुम्ही सत्याला हिरो बनण्याची संधी देताय, पण तो सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनत चाललाय. या सगळ्यांच्या शेतमालासोबत आपलाही माल मुंबईला पोचेल. राहिला प्रश्न सत्याचा, तर त्याची ओळख तात्यासाहेबांचा एक कार्यकर्ता एवढीच आहे. काय झालं? उठ उठ उठ, सावकाश.